जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9 गुणरूप नाम समास 4 जानपण निरूपण नाम श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ, काय निमित्त. श्रीराम समर्थ. दशक 9 कोणता आहे हो? गुणरूप नाम. गुणरूप नाम कुणाला नाहीये? समर्थांनी या दशकामध्ये आपल्याला काय दाखवले? गुणरूप नाम. तो परब्रह्म गुणातही नाही, रूपातही नाही. तो कशात आहे हो? नामामध्ये आहे. म्हणजे तो असून काय आहे हो? नसल्यासारखा आहे असं आपल्याला समर्थांनी दाखवले. आता समास 4 काय आहे हो? जानपण निरूपण नाम. जानपण बघा आपल्याला देतात, जानवं घालायला देतात बघा. कशामध्ये? एखादी पूजा केल्यानंतर ब्राह्मण आपल्याला काय देतात? जानवं घालायला देतात. जानवं याचा अर्थ काय आहे हो? जाणीव. आपल्याला जाणीव पाहिजे की ही जी मी पूजा करत आहे ती पूजा मी करत नसून तो परब्रह्म माझ्याकडून काय करून घेत आहे? ही पूजा करून घेत आहे याची जाणीव आपल्याकडं राहावी म्हणून ते काय दिलेलं असतं हो? जानवं देतात बघा. मग आता काय आहे आपल्याला? जानपण निरूपण नाम. जानपण नावच काय दिलंय समर्थांनी? जानपण. म्हणजे आपल्याकडं काय आलं पाहिजे? जाणीव आली पाहिजे. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोक सकळ. पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत. त्यात कुणी सामर्थ्यवान, तर कुणी दुबळे, कोणी निर्मळ, तर कोणी घाणेरडे असे असतात. काय श्रोता काय विचारतोय समर्थांना की पृथ्वीमध्ये खूप लोक आहेत. काय हो? सगळे वेगवेगळे लोक आहेत. कसं? एक खूप श्रीमंत, तर कुणाला काय हो? खूपच गरीब, ज्यांना अन्नही खायला मिळत नाही. एक निर्मळ एक ओंगळ. एखादा काय असतो? खूप काय असतो? खूप निर्मळ. काही लोक खूप असे स्वच्छ सुंदर असतात आणि काही लोक खूप काय हो? घाणेरडे विद्रूप असतात. मग हे कशामुळं असं झालंय? बघा आपण बघतो जगामध्ये 10 लोकांकडे जेवढा पैसा असतो तेवढा कोटी लोकांकडे काय नसतो. लक्षात घ्या. कोटी लोक मिळून जेवढा पैसा नसतो एखाद्या म्हणजे काही तर काय सांगायचंय, कोटी लोकांकडे जेवढा पैसा नसतो एवढा 10 लोकांकडे पैसा असतो. म्हणजे एक संपन्न एक दुर्बळ. एका एवढे श्रीमंत लोक असतात. आता आपण पाहिलं, लग्न पाहिलं ना महिनाभर, किती श्रीमंती. अखंड काय हो? श्रीमंतीच. त्याला काय म्हणायचं? संपन्न. मग विचार केला की काय एक संपन्न एक दुर्बळ असं का रे देवा? एकदा पार्वती माता आणि श्री शंकर पृथ्वीवरती फिरत होते आणि विमानातून फिरत होते आणि त्यांनी पाहिलं की काय, पार्वती मातेनं पाहिलं की काय हो? पृथ्वीवरती काही लोक काय झालेत? खूप श्रीमंत आहेत आणि खूप काय आहेत? बाकीचे काय आहेत? गरीब आहेत. त्यांनी पाहिलं, तिनं पाहिलं त्यावेळेस शंकरांना ती म्हणाली, मला काय देवा हे पटत नाहीये. पार्वती काय म्हणली, हे काय देवा मला पटत नाहीये. तुम्ही एक श्रीमंत एक गरीब असं का ठेवलंय? तुम्ही सर्वांना श्रीमंत करा माझ्या म्हणण्यावरून. शंकर म्हटले, अरे जे असतं ते चांगल्यासाठी असतं. जे ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार कर्मानुसार ज्याला त्याला काय ऐश्वर्य भोगायला मिळतंय. नाही म्हटली, मला या सर्व लोकांना काय करायचंय? श्रीमंत करायचंय. शंकर म्हणतात, ठीक आहे, सगळ्यांना श्रीमंत करतो. आता सगळ्यांकडेच पैसा जर आला, सगळ्यांकडे पैसा आला, शंकरांनी सर्वांना संपन्न केलं, सर्वांकडे पैसा आला. आता काय झालं?
ज्या लोकांची जी कामं दिलेली आहेत वाटून परमेश्वरानं, म्हणजे आता पैसा नसल्यामुळं लोक काय हो काही काम करतात. स्वच्छतेचं काम आलं, सगळंच आलं ना त्यामध्ये. म्हणून पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ, काय निमित्त. आता श्रोत्याचाच प्रश्न आहे, बाबा समर्था, पृथ्वीमध्ये सगळे लोक सारखेच आहेत ना, तुझ्यासाठी तर सर्व लोक सारखे आहेत. मग तू एकाला श्रीमंत, एकाला दुर्बळ, एकाला निर्मळ, एकाला ओंगळ असं का केलंय? कशामुळं असं झालंय? सर्व लोक तर तुझ्या दृष्टीने समानच पाहिजेत ना. असा कोणाचा प्रश्न आहे हो? तुमचा, आमचा, सर्वांचा प्रश्न आहे. देवा, तू त्याला श्रीमंत बनवलंय, मला का रे गरीब बनवलंय? का रे असं का? असं आपण काय करत असतो देवाशी? म्हणजे देवाला विचारत असतो. हा आपलाच प्रश्न आहे. कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्र भोगती, किती एकांची उत्तम स्थिती, कित्येक अधोमदम. काय सांगितलंय? कित्येक राजे नांदती, कित्येक जण राजे होऊन नांदत आहेत, तर कित्येक दारिद्र्य भोगत आहेत. काय हो, कोणाला राजासारखं जीवन जगायला मिळतंय, कोणी भीक मागून खाते, बघतो ना आपण. म्हणजे कोणाला राजासारखं जीवन जगायला मिळत असतं, तर कोण काय करत असतं हो? दारिद्र्य, इतकं दारिद्र्य की 18-20 दारिद्र्य त्यांच्या घरात असतं. कित्येकांची स्थिती काय असते हो? उत्तम असते. कित्येक नीचातले नीच असतात, म्हणजे कृष्ट. म्हणजे कसल्या अवस्थेत हो? असं कित्येक जण कसं असतात हो? एकदम वाईट अवस्थेत काय असतात, जीवन जगत असतात. म्हणजे काही जणांची स्थिती उत्तम असते, तर काही जणांची खूप निकृष्ट दर्जाची असते बघा. म्हणजे त्यांना त्यात काय मिळत नाही, उसंतच मिळत नाही. मग अशा ठिकाणी काय समर्थ म्हणतात, काय करायचं? म्हणजे श्रोत्यांनी काय प्रश्न समर्थांना केलाय? कित्येक राजे नांदती, कित्येक जण राजाचं जीवन जगतायत, कित्येक जण दरिद्र भोगतायत, कित्येक जणांची स्थिती उत्तम आहे आणि कित्येक जणांची काय आहे खूपच निकृष्ट दर्जाची आहे. असं का? ऐसे काय निमित्त झाले, हे मज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोती. हे सर्व कशामुळं घडतंय? हे सर्व म्हणजे श्रोतेचा प्रश्न काय आहे? कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी दुर्बळ, कोणी ताकदवान, कोणी निर्मळ, कोणी घाणेरडं, असा जो प्रकार आहे समर्था, हा कशामुळं? कारण पृथ्वीमध्ये तर सगळे लोक तुझ्यासाठी सारखेच आहेत. मग सगळ्यांना काय पाहिजे? समान पाहिजे, असं कुणाचंही म्हणणं? आपलं म्हणणं. परंतु आपण हा समर्थांना काय म्हणतो, हे कशामुळं, ह्याचं उत्तर काय करा मला सांगा. त्यावर समर्थ काय म्हणतात? ऐसे काय निमित्त झाले, हे पाहिजे निरोपिले. म्हणजे हे कशामुळं घडतंय असं, याचं उत्तर मला काय केलं पाहिजे? सांगितलं पाहिजे. असं कोण म्हणतोय? वक्ता म्हणतोय. याचे उत्तर आता श्रोत्यांनी काय करावे? ऐकावे. श्रोत्यांनी काय करावं? ऐकलं पाहिजे. याचं उत्तर काय केलं पाहिजे? श्रोत्यांनी ऐकलं पाहिजे. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दरिद्री प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. हे सकळ गुणापासी गती, ह्याच्यावर समर्थांनी काय, समर्थ म्हणतात, श्रोते, प्रत्येक प्रश्नाचं प्रश्न तुम्ही निर्माण करताय, बरोबर आहे, तुम्हाला प्रश्न पडताय म्हणून तुम्ही विचारताय. परंतु प्रश्न विचारत असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर श्रवणामध्ये ठेवलेलं आहे समर्थांनी. कशामध्ये ठेवले हो? श्रवणामध्येच ठेवलेलं आहे. आणि म्हणून समर्थ नेहमी काय म्हणतात, तुम्हाला अंतरी प्रश्न पडतात ना, ते पडणारे प्रश्नावरती काय करा? त्या पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. श्रवणामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देतो. परंतु श्रोते, तुम्ही सावध होऊन ते काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. आता काय म्हणतायत समर्थ? हे सकळ गुणापासी गती,
सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दरिद्री प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. हे सकळ गुणापाशी गती. हे सर्व कशावर अवलंबून आहे? समर्थ काय म्हणतात? हे सगळं काय आहे? गुणावरती अवलंबून आहे. कशावरती? गुणावरती. मग गुणवान पुरुष काय करतात? गुणवान पुरुष वैभव भोगतात आणि अवगुणी दरिद्र भोगतात. अवगुणी काय करतात? दरिद्र भोगतात. यात काय नाहीये? संशय नाही. गुणवान पुरुष वैभव भोगतात. गुणवान पुरुष काय करतात हो? खूप सारं काय भोगतात? वैभव भोगतात. आणि अवगुणी दारिद्र्य भोगतात. ह्यात काय नाहीये? संशयच नाहीये. म्हणजे हे सकळ गुणापाशी गती, सगुण भाग्यश्री भोगिती. आता आपण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दरिद्री प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. अद्वैत भाग बघायला गेलो तर समर्थ काय म्हणतात? हे सर्व गुणावरती अवलंबून आहे. गुण म्हणजे कुठले हो? आपल्याकडे असलेले त्रिगुण. कोणते? तमोगुण, रजोगुण, सत्वगुण आणि चौथा कोणता हो? शुद्ध सत्वगुण. हे सर्व गुणांपाशी अवलंबून आहे. समर्थ म्हणतात ज्याच्याकडे काय आहे? सात्विक गुण आहे, तो काय करणार आहे हो? भाग्यश्री म्हणजे काय हो? श्रीमंती म्हणजे भाग्यश्री नव्हे. संतांनी जे आयुष्य जगलं अंतरी भाग्य, जिथे परमेश्वराचं सानिध्य लाभायचं, परमेश्वराची संगत लाभण्याचं काय मिळालं? परमेश्वराची संगत लाभण्याचं भाग्य ज्यांना मिळालं ते खरे भाग्यश्री. भाग्यश्री भोगती, अवगुणास दरिद्री प्राप्ती. दरिद्री प्राप्ती म्हणजे काय हो? विषय विकारांची प्राप्ती. ज्याला जे पाहिजे, म्हणजे विषय विकारात जे अडकतात त्यांना तेच प्राप्त होते. म्हणजे काय हो? ते दारिद्र्य आहे. ज्याच्याकडं विषय विकारांचा काय आहे? भला मोठा साठा आहे. अखंड विषय विकारांसाठी जी लोक जगत असतात त्याच्यासाठी समर्थ काय म्हणतात? म्हणजे त्यांना मोक्ष, सायुज्य मुक्ती नाही, मोक्ष नाही, काही नाही. म्हणून समर्थांनी काय दिलंय? ओवी दिली. हे सकळ गुणापाशी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दरिद्री प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. हे सर्व सगळं म्हणजे आपल्याच पशी काय आहे? सगळं आपल्याच जवळ आहे सगळं. म्हणून सगुण काय करतात? भाग्यश्री भोगिती. म्हणजे जो परब्रह्माला शोधतो तोच खरा भाग्यश्री भोगती. म्हणजे अंतरी ज्यानं त्याची परब्रह्माची ओळख घेतली तोच खरा भाग्यश्री भोगतो. नाही तर दरिद्र्य प्राप्ती, विषय विकारांची प्राप्ती ज्याला होते तो काय हो? दरिद्रीच ना समर्थांच्या दृष्टीनं. म्हणजे हे कळून घ्या. आणि द्वैत भागात पण आपण बघायला गेलो तर काय होतंय हो? हे सगळं ज्याच्या त्याच्या गुणावरती अवलंबून आहे. ज्याच्याकडे सगुण असतील ते काय करतात? भाग्यश्री भोगतात. आणि अवगुणाला काय होते हो? दरिद्री प्राप्त होते. यात काय नाहीये? संदेह नाही. जो जो जेथे उपजला तो ते व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती भला कार्य करता. जो जो जेथे उपजला म्हणजे काय सांगितलंय हो? जो ज्या धंद्यात उत्पन्न झाला त्या धंद्यातच त्याची काय चालते हो? गती चालते. आणि त्यात तो वाढला म्हणजे त्यालाच लोक चांगला काय म्हणतात? कार्यकर्ता म्हणतात. जो आपला व्यवसाय समजून जाणतेपणाने करतो त्याला चांगला कार्यकर्ता म्हणतात. म्हणजे काय? जो जो जेथे उपजला तो ते व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती भला कार्यकर्ता. आता एखाद्या पुत्र शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला, एखाद्या आपण शेतकऱ्याचं उदाहरण घेऊया. कारण कसं हो?
एखाद्यानं शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला, परंतु शेतकऱ्यानं कधी फायद्याची शेती केली नसते त्याच्या वडिलांनी, परंतु हा मुलगा काय करतो, त्याच शेतीमधून अखंड काय काढतो, खूप असं काय काढतो, उत्पन्न काढतो आणि खूप असं काय होतो, श्रीमंत होतो. त्याला काय म्हणतात, जो जो जेथे उपजला तो तो व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती भला कार्य करता. मग लोक काय म्हणतात, अरे बघा, वडिलांनी जे केलं नाही ते मुलाने काय केलं, करून दाखवलं. अखंड काय केलं व मुलाने, कष्ट करून त्याला शेती त्याला काय आली, करता आली. त्यानं काय केली, साधली. आपल्या भाषेत त्याला काय केलं, तो कार्यभाग साधला. म्हणून त्याला काय म्हणतात, खूप खूप हुशार मुलगा आहे हो, खूप भला मुलगा आहे. हे काय आहे, त्याला दिलेलं काय आहे हो लोकांनी, जो जो जेथे उपजला तो ते व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती भला कार्य करता. ज्यानं स्वतःचा व्यवसाय ओळखून फायदाच फायदा करून घेतला, जो आहे आपला परंपरागत व्यवसाय चालू आलाय, त्याच व्यवसायामध्ये काय केली हो, आणखीन प्रगती केली आणि त्याची काय केली, मोठी वाढ केली. जाणता तो कार्य करी, नेनता काहीच न करी. जाणता तो पोट भरी, नेनता भीक मागे. बघा समर्थ काय म्हणतात, जाणता, जो ज्याला जाणीव आहे तो काय करतो, सतत काय ना काय कर्म करत राहतो आणि पैसा मिळवत राहतो. परंतु ज्याला काय नाहीये, जाणीवच नाहीये, तो काय करतो, भीक मागतो. त्याला उसनं माग, त्याला उसनं माग, असं आयुष्य म्हणजे उसनवारे, दुसऱ्याला लुबाडण्यातच काय लोकांचं काय जातं, पूर्ण आयुष्य निघून जातं. त्याला समर्थांनी नेनता म्हटलंय. जाणता खरा कोण, जो कितीही कष्ट पडलं तरी काय करतो, कष्ट करतो आणि काय करतो, आपलं काय करतो, पोट भरतो. जाणीवेतून, लक्षात घ्या, जाणीवेतून म्हणजे असं की काय हो, त्याला कोणाचं नसतं, म्हणजे नैतिकतेने काय करतो, अखंड पैसा मिळवतो आणि काय करतो, आपलं स्वतःचे उदरभरण करत असतो, म्हणजे आपलं घर चालवत असतो, पोट भरत असतो. म्हणून समर्थ म्हणतात की जाणता तो कार्य करतो. त्याला सांगण्याची गरजच नाही हो जाणत्याला की काय हो कार्य करायचं. म्हणून जाणता तो कार्य करी, नेनता काहीच न करी. जाणता तो पोट भरी, नेनता भीक मागे. हे तो प्रगटची असे, जनी पाहता प्रत्यक्ष दिसे. विद्येवीन करंटा वसे, विद्या तो भाग्यवंत. हे तो प्रगटची असे, हे तर आपल्याला काय दिसतंय हो, प्रगटच दिसतंय ना. काय जाणता तो काय करतो, जो ज्याच्या म्हणजे जो ज्या धंद्यात जन्माला आला तो काय करतो, तोच धंदा एकदम उत्तम रीतीने करून आपलं स्वतःचं पोट काय करतो, उत्तम रीतीने भरतो. तो खरा काय म्हणतात समर्थ, जाणता. हे तो प्रगटची असे, ज्यांनी पाहता प्रत्यक्ष दिशे. विद्येवीन करंटा वसे, विद्या तो भाग्यवंत. हे तो प्रगटची असे, हे काय दिसतं आपल्याला, आपल्याला हे तर सर्वांना काय दिसत असतं, प्रकटपणे दिसत असतं की काय, हे तर सगळं उघड आहे. काय विद्ये वाचून मनुष्य काय हो, करंट असतो व विद्या शिकल्यास काय होतो, भाग्यवंत बनतो. म्हणजे काय हो, विद्या, हे समर्थ काय सांगतात, हे तो प्रगटीचे असे, ज्यांनी पाहता प्रत्यक्ष दिसे. इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, वकील झाला, चांगलं उत्तमाचं शिक्षण घेतलं तर काय होतं, त्याला उत्तमाचे काय मिळतात, पैसे मिळत असतात त्याच्या कामाचे. म्हणजे इथं विद्येविन करंटा वसे, विद्या तो भाग्यवंत. विद्या ग्रहण करणं काय आहे समर्थांच्या दृष्टीने गरजेचं आहे, नाहीतर तो काय आहे हो, बेकारीच आहे. विद्या नसल्यावर काय हो, काही उपयोग नाहीये. आपुली विद्या न शिकसी, तरी काय भीक मागसी.
जेते तेथे बुद्धी ऐसे वडले सांगती. आपली विद्या न शिकशी, म्हणजे काय सांगितले? आपली विद्या न शिकशील तर पुढे काय भीक मागशील? असा बुद्धिवाद माणसे जेथे तेथे मुलास काय करत असतात? सांगत असतात. काय म्हणतात तो? बघा, आपण मुलांना सांगतो बघा, अरे आपले जे काही बघा, जो घर बांधत असतो तो मुलाला म्हणतो की घर बांधायला शिक. जो सुतारकाम करत असतो तो काय मुलाला म्हणतो, तू सुतारकाम करायला शिक. म्हणजे जेथे वडिलांची काय इच्छा असते हो, मी जो व्यवसाय करतोय, उदाहरणादाखल दिले इथं, म्हणजे आपल्याला कोणाला दुखवायचं नाहीये, उदाहरणादाखल दिलेलं आहे. प्रत्येकाला काय वाटतं की माझा व्यवसाय माझ्या मुलाने काय करावा, पुढे चालवावा, असं काय असतं हो, प्रत्येकाची इच्छा असते. आणि मग वडील काय म्हणतात, तू जर हे शिकत नसाल काय उपाशी मारणार आहे का? नोकऱ्या काय घरच्या आहेत का? असं म्हणतात का नाही आपल्याला. परंतु प्रत्येकानं काय केलं पाहिजे व विद्या सर्व शिकल्या पाहिजेत. आणि त्यातून काय केलं पाहिजे, उत्तमाचं असं काय केलं पाहिजे, निर्मिती करण्याची ताकद आपल्याकडे आहे. आणि त्या निर्मिती करण्याच्या ताकदीचा काय केला पाहिजे, सदुपयोग केला पाहिजे. वडील आहे करंटा आणि समर्थ होय धाकुटा, का जे विद्येने मोठा म्हणून या. वडील काय म्हटलंय? वडील मनुष्य मुलगा दरिद्र असतो व धाकटा काय असतो? धाकटा काय सांगितलंय समर्थांनी? वडील मनुष्य मुलगा काय असतो? गरीब असतो. आणि धाकटा काय होतो व श्रीमंत होतो. कारण काय? तर त्याच्या जवळ विद्या अधिक आहे म्हणून. लक्षात घ्या. वडील आहे करंटा आणि समर्थ होय धाकुटा, काजे विद्येने मोठा म्हणून या. समर्थांना इथं काय सांगायचंय की बघा, थोरला भाऊ काय होतो? शाळा शिकत नाही, चांगलं शिक्षण घेत नाही, म्हणून काय राहतो? गरीब राहतो. तर धाकटा काय करतो? खूप असा अभ्यास करतो. म्हणजे समर्थांनी ओवे लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे इथं काय श्रेष्ठ आहे तर विद्या. कारण तो अखंड त्यानं काय घेतलेले आहे? विद्या. आणि विद्या घेतली म्हणून तो त्या काय गेलाय ओ, तो श्रीमंत झाला. आणि थोरला अखंड काय राहिला ओ, गरीब राहिला. हे कशामुळं झालं? फक्त विद्येने. विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा. विद्या नाही, बुद्धी नाही, काय सांगितले हो? विद्या, बुद्धी, विवेक, उद्योग, कुशलता किंवा व्याप यापैकी काही नसते, म्हणून प्राणी काय होतो? करंटा होतो. म्हणजे माणसाकडे बुद्धी असेल, विवेक असेल, उद्योग असेल, कुशलता असेल, म्हणजे काय ना काय तुमच्याकडे काय पाहिजे हो, हातामध्ये काहीतरी म्हणतात बघा, काहीतरी कुशलता पाहिजे, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, त्या व्यक्तीने एवढं काय करू शकता, कमवू शकता. समर्थांना सांगायचंय. नाहीतर काय होईल हो, काहीच होऊ शकत नाही ना. म्हणजे विद्या, बुद्धी, विवेक, उद्योग, कुशलता किंवा व्याप यापैकी काही नसते, म्हणून प्राणी करंटा होतो. गरीब कशामुळं होतो? तर त्याच्याकडं काय नसते हो, विद्या नसते, बुद्धी नसते, विवेक नसते, उद्योग नसतो, कुशलता नसते, आणि सर्वात महत्त्वाचं काय हो, व्याप नसतो पाठीमागं. मग तो कसा श्रीमंत होणार आहे? ह्या सर्व गोष्टी प्रत्येक माणसाकडं असणं गरजेच्या आहेत. कोणत्या? विद्या, बुद्धी, विवेक, उद्योग, कुशलता आणि व्याप यापैकी काय पाहिजे? प्रत्येकाकडंच हे गुण पाहिजेत. म्हणजे त्याच्याकडं काय होणार आहे? श्रीमंती येणार आहे. अन्यथा काय होणार आहे हो? मग जो ह्या गोष्टी ज्याच्याकडे पाहायला मिळतात तोच खरा काय हो, श्रीमंत होतो. इतके ही जेथे वसे तेथे वैभवास उणे नसे, वैभव सांडिता अपैसे पाटी लागे. इतकेही जेथे वसे म्हणजे एवढंही, हे सर्व गुण जेथे असतात
तेथे वैभवाला काय नसते हो, कमतरता नसते. लक्षात ठेवा, हे सर्व गुण जिथे असतात तिथं कशाला नसते हो, तेथं वैभवाला काय नसते, कमतरता नसते. वैभव नको म्हटलं तरी काय लागतं हो, पाठीस लागतं. ध्यानात घ्या. हे म्हणजे माणसाकडे कोणते गुण, ठीक आहे तो गरीब आहे ना, परंतु त्यानं ते गुण काय केले पाहिजेत, आत्मसात केले पाहिजेत. कोणते गुण समर्थ म्हणतायत, विद्या, बुद्धी, विवेक, उद्योग, कुशलता आणि व्याप, सगळ्या गोष्टी पाहिजेत. म्हणजे तो काय होईल, प्राणी पुन्हा श्रीमंत होईल. मग असं समर्थांना सांगायचंय. हे सर्व गुण जेथे असतात तेथे वैभवाला कमतरता नसते. वैभव नको म्हटलं तरी काय हो, पाठीस लागतं. म्हणजे एखाद्याला श्रीमंती नको जरी असली तरी तो श्रीमंत बनत जातो, कारण त्याच्याकडे काय असतात हो, हे दिलेले सर्व गुण असतात. म्हणून समर्थांना म्हणायचंय, समर्थांना काय शिकवायचंय आपल्याला, की हे सर्व गुण काय करायचेत, आत्मसात करायचेत. इतकेही जेथे वसे तेथे वैभवास उणे नसे, वैभव सांडिता ऐपैसे पाठी लागे. वडील समर्था धाकुटा भिकारी, ऐका याची कैसी परी, वडिला ऐसा व्याप न करी म्हणून या. आता समर्थ पुढे जाऊन काय सांगतात, की वडील श्रीमंत म्हणजे थोरला भाऊ श्रीमंत व धाकटा भाऊ काय हो, भिकारी. याचं कारण आहे का, कारण तो वडिलासारखा काय करत नाही, उद्योग करत नाही. म्हणून म्हणजे वडिलांसारखा व्याप मुलाने चालवला नाही तर मुलगा काय निघतो हो, करंटा निघतो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, थोरल्या भाऊ जेवढा व्याप करतो तेवढा धाकटा भाऊ काय करत नाही, व्याप करत नाही. म्हणून तो काय राहतो, गरीब राहतो. हे समर्थांना सांगायचंय. जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे वैभव, तोला सारिका हाव भाव लोक करीती. जैसी विद्या तैसी हाव, काय सांगितलंय हो, जशी विद्या असते त्या प्रकारची काय होते हो, इच्छा होते. व जसा उद्योग करतो तसे काय मिळते, तसे वैभव मिळवतो. तात्पर्य म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे लोक वागतात. विद्या असेल त्या प्रमाणात, हाव महत्वाकांक्षा, हाव असेल त्या मानाने वैभव तोलासारखे काय होते हो, म्हणजे माणसं काय करतात त्याप्रमाणे काय करतात, वागतात. जसं असेल वैभव त्याप्रमाणे काय करतात, राहतात. म्हणजे जशी त्यांची विद्या असेल तसे हाव असते. कोणाकडे कशी विद्या असते त्याच्यावर काय ठरलेला असतो, त्यांचा लोभ ठरलेला असतो. विद्या नसे वैभव नसे, तेथे निर्मळ कैचा असे, करंटपणे ओखटा दिसे ओंगळ आणि विकारी. काय सांगितलंय समर्थांनी, जेथे विद्या वैभव नाही तेथे निर्मळपणा कुठून येणार. विद्या वैभव कशाचं पाहिजे हो, परब्रह्माची विद्या, परब्रह्माविषयीची विद्या पाहिजे. द्वैतातली पण विद्या पाहिजे, अद्वैतातली पण विद्या पाहिजे. म्हणजे वैभव काय होईल हो, येणार आहे. म्हणजे जिथं हे कुठलंच वैभव नाही, विद्या नाही, वैभव नाही, तिथे निर्मळपणा कुठून आणणार, कुठून असणार. करंट पणामुळे तो काय होतो, वाईट, घाणेरडा व विकारी दिसतो. विकारी नाही सांगितलं, विकारी दिसतो. वाईट, विकारी, घाणेरडा कशामुळं हो, फक्त काय हो, विषय विकारांच्या संगतीत राहिल्यामुळे, विद्या तसली घेतल्यामुळे. विद्यात जर उत्तमाची घेतली तर काय होईल हो, प्राणी साहजिकच काय होणार, विषय आणि विकारी होणार आहे. आणि विषय विकाराने तो कसा दिसतो, घाणेरडाच दिसतो. समर्थांना इथं काय सांगायचं, विद्या असावी पण कसली पाहिजे हो, विद्या नसे म्हणजे विद्या नसे वैभव नसे, तेथे निर्मळ कैचा असे, करंटपणे ओखटा दिसे ओंगळ आणि विकारी.
पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ गुण नसता जिने व्यर्थ प्राणी मात्रांचे. पशु पक्षी गुणवंत आणि त्यास कृपा करीती समर्थ. काय सांगितलंय हो? पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ गुण नसता जिने व्यर्थ प्राणी मात्रांचे. पशु पक्षी कसं येतो? गुणवंत आहेत. आणि त्यास आता एखाद्या पशुमध्ये चांगले गुण असतील तर त्या पशुला सुद्धा काय केलं जातं? चांगलं काय केलं जातं? सांभाळलं जातं. म्हणजे गुणावर सगळं अवलंबून आहे. आता गुणावरून एक भाग सांगितला बघा समर्थांनी. एक बाबा असतात आणि ते काय करतात? रोज मागून खायचे हो. म्हणजे भिक्षा मागून खायचे. एक दिवस काय होतं, ते तांदूळ असतो त्यांच्याकडे आणि एका अशा लेडीज असतात तिथं आणि म्हणजे एक स्त्री असते घरामध्ये. तिला ते म्हणतात की अहो ताई मला एवढं तांदूळ शिजवून देता का हो? मग ती म्हटली ठीक आहे आणा. बघा ते पहिले भिक्षेकरी काय घालायचे? धोतर घालायचे, धोतर नेसायचे. आणि मग ती भात शिजवत असते तेवढ्यात हा व्यक्ती एवढं काही म्हणजे असं बोलता एवढं काय ते उकरून काढतो तिचं. म्हणजे बोलण्यातून त्या स्त्रीला इतका राग येतो. ती म्हणते बाबा इकडं करा धोतर, हे घ्या तुमचं तांदूळ भात. आणि मग आता अर्धवट शिजलेला भात त्यातून काय गळणार असतं? अखंड त्यात धोतरातून काय गळणार हो? पाणीच गळणार. मग ते आजोबांना वतते ती भात तसा त्यांच्या त्या धोतरामध्ये आणि ते धरून रस्त्याने चाललेले असतात. ते सगळं गळत गळत चाललेलं असतं पाणी. सगळेजण माणसं विचारतात की काय हो बाबा काय झालं हो? बाबा म्हणले काय नाही, गुण गळतंय माझं. काय गळतंय? गुण गळतंय. म्हणजे काय? चांगल्यागत आपल्याला भात शिजवून मिळतोय म्हटल्यानंतर गप्प खायचा ना. तिच्याच उचापती काढत बसले आजोबा. म्हणून काय केलं हो? त्यांना ती शिक्षा देण्यात आली. त्यांचा भात अर्धवट शिजवूनच त्या माऊलीनं काय दिला? माघारी दिला. म्हणून काय म्हणतात की म्हटलं जातं ना काय की गुण चांगलं पाहिजे. पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ गुण नसता जिने व्यर्थ प्राणी मात्रांचे. म्हणजे गुण जर नसेल तर व्यर्थ आहे जीवन. कुणाचं हो? प्राणी मात्रांचं. मग त्यासाठी काय पाहिजे? गुण चांगलं पाहिजे. गुण नाही गौरव नाही, सामर्थ्य नाही महत्व नाही, कुशलता नाही तर्क नाही प्राणी मात्रांशी. काय सांगितलं? गुण नाही गौरव नाही. काय नाहीये? गुण नाही गौरव नाही. म्हणजे पशुपक्षी चांगल्या गुणांचे असले तर त्यास लोक प्रेमानं काय हो? सांभाळतात. गुण नसेल तर कोणत्याही प्राण्याचा जन्म काय आहे हो? व्यर्थ आहे. कोणत्याही प्राण्याला गुण नसेल तर गौरव, सामर्थ्य, महत्व, कुशलता, तर्क ह्यापैकी काही प्राप्त होणार नाही. लक्षात ठेवा. त्यासाठी काय पाहिजे हो? गुण. कुठला गुण पाहिजे हो? सात्विक गुण पाहिजे. काय पाहिजे? सात्विक गुण. जो कुणाकडे होता हो? अखंड संतांकडे, अखंड त्या परब्रह्माकडे काय आहे हो? सात्विक गुण. जेवढे काय परब्रह्माचे अवतार होऊन गेले त्यांच्यामध्ये काय होता हो? सात्विक गुण होता. आणि हा सात्विक गुण असेल तरच आपल्याला काय मिळणार आहे हो? काय मिळणार आहे सांगितलंय? गुण मिळेल. काय मिळणार आहे म्हणून सांगितलं हो? आपल्याला काय मिळणार आहे? विद्या, वैभव. काय मिळणार आहे आपल्याला? जर गुण चांगलं असेल तर आपल्याला सर्व काय मिळणार आहे? काय मिळणार आहे हो? सामर्थ्य, गौरव, सामर्थ्य, महत्व, कुशलता, तर्क हे सगळं काय होणार आहे? आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यासाठी काय पाहिजे? आपल्याकडं गुण पाहिजे. या कारणे उत्तम गुण
तेची भाग्याचे लक्षण लक्षणे विना अवलक्षण सहजची झाले. या कारणे उत्तम गुण म्हणून उत्तम गुण अंगी असणे हेच काय आहे हो भाग्याचं लक्षण आहे. आणि हे लक्षण नसेल तर ते अवलक्षणच आहे. हे काय आहे हो उघड आहे. म्हणून गुण हेच भाग्य लक्षण व गुणहीनता हे काय आहे हो करंट लक्षण समजावे. म्हणजे काय हो गुण हेच काय आहे हो भाग्य लक्षण आणि गुणहीनता काय आहे हो करंट लक्षण. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय उत्तम गुण हे काय आहे हो भाग्याचं लक्षण आहे. उत्तम गुण असतील तर काय हो परब्रह्माची प्राप्ती होते. आणि लक्षणे विना अवलक्षण सहजची झाले. आणि दुर्गुण असतील तर काय हो साहजिकच आहे. ते काय आहे हो करंट लक्षण आहे. जनामध्ये जो जाणता त्यास आहे मान्यता कोणी एक विद्या असता महत्व पावे. जनामध्ये जो जाणता म्हणजे लोकांमध्ये जो म्हणजे जगात जो जाणता असेल काही विद्या शिकलेला असेल त्यालाच काय हो मान्यता व मान प्राप्त होईल. जाणत्याला मान्यता आहे. काहीतरी गुण पाहिजे म्हणजे काय हो महत्व येते. नुसती विद्या शिकला विद्या बघा विद्या उदंड शिकला प्रसंगमाने चुकतची गेला मग तये विद्येला कोण पुसे. गुण चांगलं पाहिजे. समर्थांना काय म्हणायचं विद्या शिकला बरोबर ठीक आहे पण गुण पण चांगलं नाही मग गौरव कुठून येणार आहे. सामर्थ्य येणार नाही आणि संपन्नताही येणार नाही. म्हणून आपल्याकडं काय पाहिजे उत्तम गुण पाहिजेत. उत्तम गुण हे कुणाचं आहे हो लक्षण परब्रह्माचं. आणि अवगुण हे कुणाचं लक्षण आहे आपलं मनुष्याचं लक्षण आहे. ते अवगुण मनुष्य करतोस पुन्हा पुन्हा सांगून सांगून दुर्गुण मनुष्य करतो. परब्रह्मला ह्या गोष्टी काय पडत नाहीत लागू पडत नाहीत. जनामध्ये जो जाणता त्यास आहे मान्यता कोणी एक विद्या असता महत्व पावे. प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ नेनता जाणीजे व्यर्थ निष्कारण. प्रपंच अथवा परमार्थ काय सांगितलंय हो प्रपंच म्हणा किंवा परमार्थ म्हणा ह्या दोघातही जाणता जो असतो तोच समर्थ म्हणजे पटाईत व भाग्यशाली होतो. नेनता अगदी व्यर्थ समजावा. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय जाणत्याचं काय चालतं व सामर्थ्य म्हणजे काय पाहिजे जाणीवेत पाहिजे. प्रपंच असो नाही तर परमार्थ. समर्थांना इथं काय सांगायचंय आपल्याला तर प्रपंचातून परमार्थ करणे आहे परंतु जो प्रपंचातही जाणता आहे आणि परमार्थातही जाणता आहे तो नक्की माणूस काय होतो निश्चित पुढे जातो असं समर्थांना सांगायचंय. म्हणजे जना प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ नेनता जाणीजे व्यर्थ निष्कारण. म्हणजे प्रपंचात असो किंवा परमार्थात असो जो जाणता असेल तोच खरा काय आहे हो सामर्थ्यवान आहे. तोच खरा नशीबवान आहे की ज्याला काय हो जाणीव आहे. परब्रह्माची बी जाणीव आहे म्हणजे परमार्थाची पण जाणीव आहे प्रपंचाची पण जाणीव आहे. तो दोन्ही मध्ये जो तरुण जातो समर्थांना तर आपल्याला शिकवायचंय काय हो जो प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही काय करतो जाणीवेतून करत असतो. तुकाराम महाराजांनी पण केला प्रपंच केला परमार्थ केला. अखंड प्रपंचात राहून सुद्धा प्रपंचात राहिले नाहीत लक्षात घ्या. असं म्हणजे जाणता जो प्रपंचातही जाणता असतो आणि परमार्थातही जाणता असतो त्याच्या एवढं सामर्थ्य कोणाकडेही नसतंय लक्षात ठेवा. नेनता विंचू सरपडसे नेनता जीवघात असे नेनता कार्य नासे कोणी एक. नेनता विंचू सरपडसे काय सांगितलंय न जाणल्यानेच म्हणजे नेनता गैर वागणुकीने विंचू साप डसतात अपघात किंवा काय होतो कार्यनाश होतो. म्हणजे काय न जाणीव जर नाही धरली तर हे विषय विकार रूपी
विंचू आपल्याला काय करतात, डसतात असं समर्थांना सांगायचंय. आणि त्यानं काय होतं, एकदा का विषय विकारांचा विंचू आपल्याला डसला तर काय आहे हो, विनाशच आहे ना. नेनता प्राणी सिंतरे, नेनपणे तरे भरे, नेनपणे ठके विसरे पदार्थ काही. नेनता प्राणी सिंतरे काय सांगितलंय हो, नेनते प्राणी फसतो, म्हणजे नेनतेपणानं प्राणी काय होतो, फसतो, तरेवाईक होतो आणि कित्येक पदार्थ गमावतो, म्हणजे कसं होतं, विसराळ होतो. नेनता वैरी जिंकती, नेनता अपायी पडती, नेनता संवारती घडती जीवनास. नेनता वैरी जिंकती काय सांगितले, नेनतेपणाने प्राणी काय होतो, फसतो, तरेवाईक होतो आणि कित्येक पदार्थ काय होतो, गमावतो, म्हणजे काय होतो, विसराळ होतो. नेनता वैरी जिंकती, नेनता अपायी पडती, नेनता संवारती घडती जीवनास. नेनता वैरी जिंकती म्हणजे नेनतपणामुळं काय होतो, प्राणी फसतो, तरेवाईक होतो आणि कित्येक पदार्थ काय होतो, गमावतो. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक प्रपंचात परमार्थामध्ये माणसाने काय राहिलं पाहिजे, जाणीवेत राहिलं पाहिजे. नाहीतर लोक फसवतात. लोक म्हणजे काय हो, विषय विकार फसवतात, परमार्थात पण फसवतात आणि प्रपंचातही फसवतात. जेणेकरून काय होते, मनुष्याची हानी होते, तो फसतो विषय विकारांमध्ये. मग तो काय होतो, तरेवाईक म्हणजे तरा आल्यासारखं करतो. कित्येक पदार्थ काय जातो, विसरून जातो. कशामुळं हो, नेनतेपणामुळं. मग त्यासाठी प्रत्येक जीवाकडे काय पाहिजे, जाणते पण पाहिजे. नेनता वैरी जिंकती, नेनता अपायी पडती, नेनता संवारती घडती जीवनास. नेनता वैरी जिंकती म्हणजे नेनतेपणामुळे शत्रू पराभव करतात, संकटे ओढवतात, फडशा उडतो व जीवनास होतो. म्हणजे माणसाचा काय होतो, जीवन नाशच होऊन जातो. कशामुळं, नेनतेपणामुळं. म्हणजे नेनतेपणामुळं शत्रू काय करतात हो, माणसाचा पराभव करतात, संकटे काय होतात, माणसावरती ओढवतात आणि फडशा पडतो, उडतो व काय होतो, जीवन काय होतो, जीवनाश होतो माणसाचा. आपुले स्वहित न कळे जना, तेने भोगती यातना, ज्ञान नेनता अज्ञाना अधोगती. आपुले स्वहित न कळे जना काय सांगितलं, आपले स्वतःचे कल्याण कशात आहे हे लोकांना काय होत नाही हो, कळत नाही. म्हणून ते काय होतात, यातना भोगतात. ज्ञान न झाल्यामुळं काय हो, अज्ञानी जीवांना काय होते हो, अधोगती प्राप्त होते. म्हणजे आपलं स्वतःचं कल्याण कशात आहे हे काय कळत नाही हो, लोकांना कळत नाही. म्हणून ते काय करतात, यातना भोगतात. आपुले स्वहित न कळे जना, तेने भोगती यातना, ज्ञान नेनता अज्ञाना अधोगती. ती काय होतो, ज्ञान न झाल्यामुळे अज्ञान जीवांना काय होते हो, अधिक अधोगती प्राप्त होते. म्हणजे काय हो, आपलं स्वतःचं कल्याण कशात आहे लोकांना कळतं का हो, माझं स्वहित कशात आहे. एवढं समर्थ जीव तोडून आपल्याला आठवड्याला काय देत असतात, श्रवण देत असतात. परंतु तरीही आपण आपलं अज्ञान सोडायला तयार नसतो. अंधश्रद्धा, समर्थांनी कधीही अंधश्रद्धेला खत पाणी घातलेलं नाही. ताप आला, आजारी पडलो, समर्थांनी कधीही सांगितलं नाही की काय हो, हा अंगारा लावा, हा दुपारा लावा, तुम्हाला बरं वाटेल. समर्थांनी काय सांगितलं, ताप आलाय डॉक्टरांकडे जावा, डॉक्टर जे औषधं घेतील तो औषध उपचार करून घ्या. अंधश्रद्धेला कधीही काय घातलं नाही हो, खत पाणी घातलेलं नाही. म्हणून समर्थ इथं काय म्हणतात की
आपले स्वहित नकळे जना, तेने भोगती यातना, ज्ञान नेनता अज्ञाना अधोगती. म्हणजे काय सांगितलं, आपलं स्वहित काय होत नाही, लोकांना कळत नाही. त्याच्यामुळं लोक काय करतात, यातना भोगतात. आणि ज्ञान नेनता अज्ञाना अधोगती, म्हणून काय होते हो, त्यांना ज्ञान नसल्या कारणाने अधोगती प्राप्त होते. आपल्या माणसाला कळतच नाही की अधोगती कशामुळे प्राप्त होते हो. हे विषय विकारांविषयी आपल्याला माहीतच नाही. शिकावं लागतं हे सगळं. जाणतेपणातून कर्म करावी लागतात. नेणतेपणाने जर आपण कर्म केली तर आपण आपल्याला पुढं प्राप्त काय आहे हो, अधोगती. म्हणून समर्थ नेहमी सांगतात काय हो, जाणतेपणातून श्रवण करा. द्वैत अद्वैत भाग समजून घ्या. समजून उमजून श्रवण करा. म्हणजे आपल्या अधोगती काय होणार आहे हो, तिथंच थांबणार आहे. अधोगती जर थांबवायची असेल तर आपल्याला काय केला पाहिजे, अंतरंगात आपल्या काय केला पाहिजे, बदल केला पाहिजे. नेनता वैरी जिंकती, म्हणजे आपले स्वहित नकळे जना, तेने भोगती यातना, ज्ञान नेनता अज्ञाना अधोगती. माया ब्रह्म जीव शिव, सारासार भावाभाव, जटिल्यासाठी होय वाव जन्म मरण. माया ब्रह्म जीव शिव काय सांगितलंय, माया ब्रह्म जीव शिव, सार असार, भाव अभाव हे जाणले म्हणजे जन्म मरण काय होते हो, नाहीसे होते. काय होतं हो, जन्म मरण नाहीसे होतं. कशामुळं, की माया सार असार भाव अभाव हे जाणलं म्हणजे जन्म मरण काय होतं हो, नाहीस होतं. समर्थांना इथं काय सांगायचंय की कोण करता निश्चयसी, बद्ध मोक्ष तो कोणासी, ऐसे जाणता प्राणियासी सुटिका घडे. समर्थांनी इथं काय सांगितलंय, माया ब्रह्म जीव शिव, सारासार भावाभाव, जटिल्यासाठी होते वाव जन्म मरण. तुम्हाला जर कळून घ्यायचं असेल की काय, माया ब्रह्म जीव शिव, सारासार भावाभाव, जटिल्यासाठी म्हणजे जन्म मरणाचा जर फेरा चुकवायचा असेल, आपला जर जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल, जन्म मरणाचा फेरा चुकवायचा म्हणजे काय हो, आपण हे जो मृत्यू होतो परत आपल्याला जन्म घ्यावा लागतो. मग ह्या ज्या नाना यातना आहेत, त्या नाना यातनातून जर सुटायचं असेल, जन्म मरण्याच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल, तर आपल्याला ज्ञान कशाचं पाहिजे हो, माया ब्रह्म जीव शिव काय आहे, सारासार काय आहे, भावाभाव काय आहे, या सर्व गोष्टींचा काय झाला पाहिजे, अभ्यास झाला तरच आपला जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे. कोण करता निश्चयसी, बद्ध मोक्ष तो कोणासी, ऐसे जाणता प्राणियासी सुटिका घडे. कोण करता निश्चयसी काय सांगितलंय हो, कोण करता निश्चयसी, खरोखर करता कोण आहे, बद्ध किंवा मोक्ष होतो तो कोणास होतो, हे जाणले म्हणजे काय होईल हो, जाणलं पाहिजे तरच प्राणीमात्राची या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होईल. समर्थ म्हणतात हे जाणलं पाहिजे की करता कोण आहे, बद्ध किंवा मोक्ष होतो तो कोणास होतो, हे सर्व जाणलं तरच आपल्याला फेरा काय होणार आहे, आपला तुटणार आहे. जाणीजे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, जाणीजे अनन्य लक्षण म्हणजे मुक्त. जाणीजे देव निर्गुण, देव निर्गुण आहे हे काय केलं पाहिजे, निर्गुण देव कसा आहे व त्याला जाणणारा मी कोण आहे, देवा भक्तांचा अनन्यपणा कसा असतो, हे सर्व जाणले म्हणजे काय होतो, साधक काय होतो, मुक्त होतो. जितके जाणून सांडले, तितके दृश्य ओलांडिले, जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे. जितके जाणून सांडिले म्हणजे काय सांगितलंय हो, जितकं जाणून सांडलं म्हणजे समजून जितकं टाकलं तितकंच काय हो,
ओलांडून साधक काय जातो, पलीकडे जातो. सर्वांना जाणणारा तो आत्मा, त्यात जाणले की मीपणाचं काय होतं हो, मूळ तुटून जाते. जितके जाणून सांडले, तितके दृश्य ओलांडले. जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. न जाणता कोटीवरी, आपण जर जाणलंच नाही, काय जाणलं नाही, काय सांगितलंय, ज्ञान जाणता अनेक प्रकारची कोट्यावधी साधने केली तरी तो मोक्षाला अधिकारी होणार नाही. कोट्यावधी साधने केली आणि जाणले नाही तर काय होत नाही हो, मोक्षाधिकार प्राप्त होत नाही. माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतक्यासाठी स्वभावे चुके जन्म. काय सांगितलंय, माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतक्यासाठी स्वभावे चुके जन्म. माया ब्रह्म काय व्हावे हो, ओळखावे. माया ब्रह्म ह्यांची ओळख करून घ्यावी. आपण कोण हे समजून घ्यावे. एवढे जाणलं की काय हो, जन्म मृत्यूचं फेरे काय होतात, सहजच चुकतात. जाणता समर्थांचे अंतर, प्रसंगे वर्ते तदनंतर, भाग्य वैभव अपार नेने तेनेची पावे. जाणता समर्थांचे अंतर, आपण समर्थांचं अंतर जर जाणलं, म्हणजे काय सांगितले, थोर लोकांचे समर्थांचे अंतकरण जाणून पुढं त्या प्रसंगानुसार त्या धोरणाने जो वागतो, त्या योगानेच त्याला अपरिमित भाग्य संपत्ती प्राप्त होते. संपत्ती म्हणजे काय हो, ही द्वैत दिसते दृश्यातली ती संपत्ती समर्थांना म्हणायचंय का, नाही. भाग्य संपत्ती म्हणजे आंतरिक संपत्ती प्राप्त होते. कधी, ज्या वेळेस थोर संत, सद्गुरू परंपरा जसं शिकवते तसं आपण ज्यावेळेस आचरण करतो, त्यावेळेस खरी काय हो, भाग्य संपत्ती आपल्याला काय होते, प्राप्त होते. म्हणून जाणणे नव्हे सामान्य, जाणता होई जे सर्व मान्य, काहीच नेनता अमान्य सर्वत्र करीती. म्हणून जाणणे नव्हे सामान्य, म्हणून काय सांगितलंय हो, म्हणून जाणणे हे सामान्य समजू नये. ज्ञान झाल्यास सर्व मान्य होतो. काहीच कळत नसले म्हणजे सगळीकडे काय होतो, सगळीकडे काय करतात, अपमान करतात. पदार्थ देखोन भूतभावी, नेनते झडपोन प्राण ठेवी, मिथ्या आहे उटा ठेवी जाणते जाणती. पदार्थ देखोन भूतभावी म्हणजे काय सांगितलंय, नेणता मनुष्य एकदा पदार्थ पाहून भूत आले व त्याने आपणास म्हणजे काय म्हणतो, एखादी वस्तू पाहिली आणि काय म्हणलं की भूत आले. नेणता मनुष्य एखादा काय म्हणतो की एखादी वस्तू पाहिली की काय म्हणतो, भूत आले, आणि त्यानं काय केलं, मला झपटले असं समजून त्या भूताचा अंगात संचार होऊन काय होतो, प्राणास मुक्तो. असं आपण बरेच बघितले बघा. काय हो, लोक म्हणतात बघा की मला काय दिसलं, भूत दिसलं आणि त्यानं माझ्या अंगात काय केला, प्रवेश केलाय. आणि ह्या अज्ञानापोटी, नेमतेपणापोटी त्या लोकांचा भीतीपोटी काय होतो, माझ्या अंगात भूत आहे भूत आहे भूत आहे म्हणून भीतीपोटी काय होतो, त्याचा मृत्यू होतो. अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आपण पाहिल्यात. जाणत्यास कळे वर्म, नेणत्याचे खोटे कर्म, सकळ काही धर्माधर्म जाणता कळे. जाणत्यास कळे वर्म म्हणून काय हो, जाणत्याला काय केलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीतले रहस्य अथवा धर्म कोणता अधर्म कोणता हे सर्व काही जाणणाऱ्याला काय होतं हो, कळतं. नेणत्याचं
कर्मच मुळी काय हो खोटं असते. नेणत्यास यम यातना जाणत्यास काहीच लागेना, सकळ जाणून विवंचना करीतो मुक्त. नेणत्यास यम यातना काय सांगितलंय? नेनता काय म्हणजे समर्थांनी इथं काय सांगायचंय? नेनत्याला काय कराव्या लागतात हो? यमयातना भोगाव्या लागतात. नेनत्याच्या मागे यमयातनेपर्यंतचे सर्व दुःख लागतात. जाणत्याच्या पाठीमागं काहीच न लागत नाही. कारण का हो? जाणता नेहमी काय हो सावधपणे कार्य करत असतो. त्यामुळं काय होतो? प्रत्येक प्रयत्नानं तो प्रत्येक प्रसंगातनं काय करतो? सुटत असतो. सर्व काही जाणून जो विचार करतो तो काय होय हो मुक्त होय. म्हणजे सर्व जाणून विचार करून कार्य करतो तो खरा काय हो मुक्त होय. अन्यथा काय हो नेणत्याला सगळं भोगावं लागतं. जाणत्याला काय करावं लागत नाही, काही भोगावं लागत नाही. नेणता काही राजकारण अपमान करून घेती प्राण, नेणता कठीण वर्तमान समस्तांस होय. नेणता काही राजकारण कळले नाही तर शत्रू अपमान करून प्राण घेतात. नेणतेपणामुळंच काय हो सर्वावर कठीण प्रसंग ओढवतो. राजकारण न जाणता केले तर म्हणजे राजकारण जर आपल्याला माहित नसेल आणि ते केलं तर काय हो प्राणास मुकावं लागतं. कठीण प्रसंग काय होतात माणसाच्या जीवनामध्ये येतात. समर्थांनी आधीच लिहून ठेवलंय बघा कशामुळं काय घडतं. मग त्याच्यासाठी काय पाहिजे हो नेणतेपण सोडून माणूस कशात आला पाहिजे? जाणीवेत आला पाहिजे. कशात आला पाहिजे? जाणवीत आला पाहिजे. म्हणून या नेणने खोटे, नेणते प्राणी ते करंटे, जाणता विवरता तुटे जन्म मरण. म्हणून या नेणने खोटे म्हणून काय सांगितलंय? म्हणून नेणने म्हणजे अज्ञान हे काय आहे? खोटे आहे. नेणते प्राणी काय होतात? करंटे होतात. ज्ञान समजून घेऊन त्याचे विवरण करत राहिल्यास जन्म मरण काय होतं हो नाहीस होतं. म्हणून काय घेतलं पाहिजे? ज्ञान समजून घेऊन विवरण केलं पाहिजे. नाहीतर काय होतं हो माणसाचं म्हणजे ज्ञान घेऊन विवरण करीत जर आपण राहिलो तर काय होतं हो जन्म मरण नाहीस होतं. म्हणून अलक्ष्य करू नये जाणणे हाची उपाये, जाणता सापडे सोये परलोकाची. म्हणून अलक्ष्य करू नये काय सांगितले? म्हणून काय करू नये हो ज्ञानाकडं दुर्लक्ष करू नये. जाणणे हाच काय आहे हो उपाय आहे. ज्ञान झाल्यास परलोकाचा काय होतो? आपल्याला मार्ग सापडतो. म्हणून जाणते पण धरावे. जाणणे हाच काय आहे हो उपाय आहे. जाणता प्रपंच राजकारण परमार्थ सर्व काही होते व साध्य होते. म्हणून अलक्ष्य करू नये जाणणे हाची उपाये, जाणता सापडे सोये परलोकाची. म्हणून काय करू नये हो अलक्ष्य म्हणजे काय हो दुर्लक्ष करू नये. म्हणून ज्ञानाकडे दुर्लक्ष करू नये. जाणणे हाच काय आहे हो उपाय आहे. ज्ञान झाल्यास काय होतो परलोकाचा मार्ग काय होतो आपल्याला सहज सापडतो. सोपा आहे का? समर्थांना सुरुवातीपासून काय सांगायचंय हो? खरी श्रीमंती कशामध्ये आहे तर जाणतेपणे भगवंताला जाणून घेणे हीच खरी आपली श्रीमंती आहे. म्हणून अलक्ष्य करू नये जाणणे हाची उपाये, जाणता सापडे सोये परलोकाची. म्हणून दुर्लक्ष करायचं नाही. काय करायचंय? जाणून त्या परब्रह्माचा शोध घ्यायचा आहे म्हणजे आपोआप आपल्याला परलोकाची काय होणार आहे वाट सापडणार आहे. जाणणे सकळास प्रमाण मूर्खास वाटे अप्रमाण, परंतु अलिप्तपणाची खूण जाणता कळे. जाणणे सकळांस प्रमाण म्हणून काय सांगितले हो जाणणे हे काय आहे? काय आहे हो सकळांस काय आहे? सर्वांना सत्य वाटते पण ते मूर्खाला काय वाटतं हो खोटं वाटतं.
पण अलिप्तपणाची खूण काय होते जाणत्यास कळते. सर्व कार्य करून अलिप्त कसे राहावे हे काय हो जाणत्यासच काय होतं हो कळतं. एक जाणणे करून परते कोण सोडी प्राणियाते. कोणी एक कार्य जेते जाटल्या विन न कळे. एक जाणणे करून परते म्हणजे काय सांगितलंय हो. एक जाणणे हे सर्वांना सत्य वाटते पण ते मूर्खाला मात्र काय वाटते हो खोटे वाटते. पण अलिप्तपणाची खूण कोणाला कळते हो जाणत्यालाच कळते. म्हणजे सर्व कार्य करून अलिप्त कसं राहावं हे कोणाला कळतं फक्त जाणत्यासच कळतं. एक जाणणे करून परते कोण सोडी प्राणियाते. कोणी एक कार्य जेते जाटल्या विन न कळे. आता एक जाणणे काय सांगितलंय हे एक जाणणे खेरीज करून प्राण्याला संसारातून कोण सोडवणार आहे. कोणतेही कार्य जाणल्या वाचून होणार नाही. एक जाणणे सोडून ज्ञाना वाचून सोडवण्यास कोण समर्थ आहे. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण. दोही मध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती. जाणणे म्हणजे स्मरण काय सांगितलं जाणणं म्हणजे स्वस्वरूपाचं काय होय व स्मरण होय. व नेणणे म्हणजे काय हो कोणतेच काम जाणल्या वाचून होत नाही. स्वस्वरूपाचे काय होत नाही म्हणजे स्वस्वरूपाचे विस्मरण होय. ह्या दोहोमध्ये कोणते खरे आहे ते काय हो जाणत्यानंच काय होते हो कळते. जाणते लोक ते शहाणे, नेणते वेडे दैन्यवाणे. विज्ञान तेही जाणपणे कळवाले. जाणते लोक ते शहाणे काय सांगितलंय जाणत लोक शहाणे असतात आणि नेणते लोक काय असतात हो वेडे व दैन्यवाणे असतात. विज्ञान म्हणजे अनुभवजन्य ज्ञान हेही काय हो जाणल्यानेच काय होते हो कळून येते. जेथे जाणपण खुंटले तेथे बोलणेही तुटले. हेतुरहित झाले समाधान. जेथे जाणपण खुंटले काय सांगितलंय जाणपण जिथं काय होतंय हो खुंटतं तिथं बोलणंही काय होते हो तुटते. म्हणजे जेथे जाणपण खुंटते तेथे बोलणेही संपते व कल्पनारहित काय होते हो समाधान होते. श्रोते म्हणती हे प्रमाण झाले परम समाधान. परिपिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मज निरोपावे. श्रोते म्हणती हे प्रमाण यावर श्रोते म्हणाले आपण सांगितलेली ही गोष्ट खरी आहे. मत हे ऐकून मला काय झाले फार समाधान झाले. पण पिंड व ब्रह्मांड ह्यांचे ऐक्य कसे असते हे काय करा मला समर्था कृपा करून सांगा. ब्रह्मांडी तेची पिंडी असे बहुत बोलती ऐसे. परंतु याचा प्रत्यय विलसे ऐसे केले पाहिजे. काय सांगितलंय ब्रह्मांडी तेची पिंडी, पिंडी तेची ब्रह्मांडी आपण म्हणतो का नाही. हे ऐक्य कसं असतं म्हणजे काय सांगितलंय पुष्कळ लोक काय म्हणतात हो जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे पण ह्याचा अनुभव येईल असे काय केलं पाहिजे असं कोण विचारतोय श्रोता विचारतोय. ब्रह्मांड तेची पिंडी असे बहुत बोलती ऐसे. परंतु याचा प्रत्यय विलसे ऐसे केले पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जानपण निरूपण नाम समाज चौथा. जय जय रघुवीर समर्थ.